नमस्कार, मी प्रमिला. चव जंक्शन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. आज आपण बनवणार आहोत पनीर बटर मसाला. त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा किलो पनीर, टोमॅटो प्युरी, बारीक कापलेला कांदा, काजू पेस्ट, कांदा पेस्ट, बटर, आलं लसूण पेस्ट, दही, गरम मसाला, मिरची पावडर, हळद, मीठ, कोथिंबीर. खडे मसाल्यांमध्ये तमालपत्र, जिरे, हिरवी वेलची, मिरे, लवंग, दालचिनी आणि मोठी वेलची. टोमॅटोची प्युरी तयार करण्यासाठी मी 4 टोमॅटो घेतले, ते उकळवले, त्याची साल काढून नंतर त्याची प्युरी तयार केली. 2 कांदे घेतले, ते कापले, थोडेसे भाजून घेतले, त्याची प्युरी तयार केली. 15 ते 20 काजू घेऊन 10 मिनिटांसाठी भिजवून त्याची प्युरी तयार करून घेतली. चला तर आपण आता भाजी तयार करून घेऊ. आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ. त्यामध्येच थोडंसं बटर टाकू. आता आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्व खडे मसाले टाकून घेऊ. नंतर त्यामध्ये कांदा टाकू. कांदा असा छान लाल कलर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. छानसा कलर आला पाहिजे तर. आता कांदा आपला बघा कसा लालबुंद असा झालेला आहे. तर नको असलेले खडे मसाले आपण काढून टाकू त्याच्यातले, जसं की तमालपत्र वगैरे काढून टाकू. जरा ठेवायचे असेल तर ठेवू शकता, पण तमालपत्र वगैरे ठेवण्याची गरज नाही. त्यामध्ये आता आपण 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. आता ती चांगली भाजून घ्यायची, थोडीशी लाल झाली की मग त्यामध्ये मी जी भाजलेल्या कांद्याची प्युरी केलेली होती ना ती टाकणार. आता ती थोड्या वेळ 2-3 मिनिटांसाठी परतून घेऊ. चांगलं परतून झालं मग त्यामध्ये मसाले टाकू. तर मी इथे टाकणार आहे 2 चमचे मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ. तर साधारण 1 चमचा टाकले. तर हे चांगलं परतून घ्यायचं. जोपर्यंत आपला मसाला आहे ना त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण चांगलं परतून घेऊ. बघा आता तुम्ही बघू शकता कढईला बिलकुल लागत नाही मसाला. एकदम कढई सोडली मसाल्याने आणि तेलही सुटायला लागलंय थोडं. त्यामध्ये आपण आता टोमॅटोची प्युरी टाकू. आता मी यामध्ये टाकणार आहे अर्धी वाटी दही. ते सारखं हलवत राहावं लागतं दही टाकल्यानंतर, नाही तर दही फुटण्याची शक्यता असते. तर दही फुटू नये म्हणून त्यासाठी आपण ही काजूची पेस्ट तयार केली, ती पण टाकून घेऊ त्यामध्ये. ते सारखं हलवत राहायचं म्हणजे जेणेकरून दही फुटणार नाही.
आता आपण थोडासा गरम मसाला टाकणार आहोत त्याच्यात, 1 चमचा. आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकू आणि झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी शिजवून घेऊ. आता आपली ग्रेव्ही तयार होते तोपर्यंत आपण पनीर फ्राय करून घेऊ. आता पॅन मध्ये आपण 1 चमचा बटर टाकू. तर वितळलंय बटर, तर आपण त्यामध्ये पनीर टाकून घेऊ. आता मी त्यावर टाकणार आहे थोडीशी मिरची पावडर फ्राय करण्यासाठी, नंतर थोडीशी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकणार. आता हे चांगल्या प्रकारे आपण फ्राय करून घेऊ. आता आपले पनीर फ्राय करून झाले. आता आपण ते ग्रेव्हीत टाकू. आता बघा ग्रेव्ही आपली तयार आहे. त्यामध्ये आपण पनीर टाकू. हलवून घेऊ थोडंसं, 1-2 मिनिटासाठी मिक्स करून चांगली व्यवस्थित. त्यानंतर आता मी वरतून थोडीशी कसुरी मेथी टाकणार आहे. थोडीशी कोथिंबीर. आता या ग्रेव्ही मध्ये आपण दही, टोमॅटो वापरले, तर मग ते आंबट आणि तिखट ही चव बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर टाकू. आणि शेवटी आपण टाकणार आहोत फ्रेश क्रीम. आता आपला पनीर बटर मसाला तयार झालाय. तर दादा सांगेल कसा झालाय ते. खूपच चविष्ट झालाय, एकदम मस्त. अशाच आणखी चवदार रेसिपींसाठी चव जंक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.